मराठा आंदोलकांचा विखे पाटील यांच्या बंगल्यामध्ये ठिय्या। आमच्या मागण्यांवरून सरकार चालढकल करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। रमेश केरे पाटलांसह मराठा आंदोलकांचा विखेंच्या बंगल्यामध्ये ठिय्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवा महाविक्रम नावावरती करणार आहेत। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा 4397 दिवसांचा विक्रम मोडीत काढणार। पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही मागे टाकलं। मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला पण कामाचा नाही। मोदींनी 12 वर्षात काय केलं ते पत्रकार परिषदेत येऊन सांगावं। पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या संपूर्ण कार्यकाळावरती संजय राऊत यांची टीका। पंतप्रधान यापुढे देखील पंतप्रधान राहतील। यापुढे त्यांच्यासारखा कार्यकाळ पूर्ण करणारा कोणीही नसेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीतेंचा नकार आहे। मतदारांचा कौल माझ्याकडे असल्याने मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल। सामंत महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी गणेश गीतेंची भेट घेतली आहे। गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडे यांचे प्रयत्न आहेत। किशोर दराडे यांनी गणेश गीतेंच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे। गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत। गोकुळ गीतेंसोबत चर्चा झाली। त्यांच्या कुठल्याही अटी नाहीयेत। सकारात्मक निर्णय होईल अशी देखील म्हणत गुड न्यूज मिळेल अशीही गिरीश महाजनांची प्रतिक्रिया आहे। दरम्यान काल गिरीश महाजन सामंत दादा भुसे यांची गोकुळ गीतेंसोबत चर्चा झाली। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची निवडणुकीतून माघार। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश। गोकुळ गीतेंचा मात्र अद्यापही पाठिंबा नाहीच। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यसभेसाठी नवनीत राणा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या अटीच्या चर्चेनंतर राणांची पोस्ट। मी भाजपचे प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता आहे। पदासाठी विचारधारा बदलणार नाही। मी सदैव भाजपचं कार्य प्रामाणिकपणे करत राहणार। नवनीत राणांची पोस्ट। छगन भुजबळ यांच्याकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक विधान। तर दुसऱ्यांच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडेही भुजबळांची मागणी। नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या नाराज कार्यकर्त्यांचे बॅनर लागलेत। राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आल्यानं साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे नाराज कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आलेत। रायगडची जागा सोडण्याच्या बदल्यामध्ये आम्हाला पालकमंत्री पद मिळणार आहे। वाट बघत आहोत, लवकरच निर्णय होईल। भरत गोगावलेंचा दावा। तर पुन्हा दगाफटका झाला तर पुढे बघून घेऊ असाही इशारा। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात फारशी अडचण शिल्लक राहिलेली नाहीये। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तर पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील। सुनील तटकरेंशी चर्चा झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद आहे। घोडे बाजाराच्या चर्चांना वाव। महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका। तर त्यांच्या मनानुसार झालं नाही म्हणून ते बोलतात। तटकरेंची महेंद्र दळवी यांच्यावर प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेल यांनी देवगिरी बंगल्यावरती सुनेत्रा पवारांची भेट घेतली। आमदार इद्रिस नायकवडी यांनी देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। इद्रिस नायकवडी यांनी यावेळेस मधल्या काळामध्ये खासदार पार्थ पवार यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितलं होतं। आजच्या भेटीमध्ये राजीनाम्यासंदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। रायगड विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळाचं अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी जाऊन विधान परिषदेवरती दुसऱ्यांदा झालेला विजय अजितदादांना समर्पित। अनिकेत तटकरे यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र। राजेश एक्सपोर्ट प्रकरणी बुलंद आवाज उठवा। पत्रामध्ये उल्लेख। राऊतांकडून सोमय्यांचा परम आदरणीय महात्मा असा उल्लेख।